श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। ते वेळी म्हणैतले हे नव्हे वाया उचटे काय पावे देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गेची की। तरी आता देह असो अथवा जाहो आम्ही तो केवळ वस्तूची आहो। काजे दोरी सपरत्व वाहो दोराची कडुनी। मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासे कही प्रतिभासे। ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की। तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न नेमीची। तेवी देही जे देहेची वस्तू जाहले। आता शरीराचे तयाची या ठाई आडनावही उरले नाही। तरी कोणे काळे काई निमे ते पाहे पा। मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठुनी के जावे। जरी देश कालादी आघवे आपणची असे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून आज या संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। मग मागील 2 संतसंघांमध्ये आपण पाहिलं माऊलींच्या श्रीमुखातून आपण अर्चिरादी मार्ग आणि धुम्रादी मार्ग हे मृत्यूचे 2 मार्ग आहेत। एका मार्गाने सरळ आपल्याला मोक्षपदाला जाता येतं आणि दुसऱ्या मार्गाने पुन्हा फिरून आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं। तर अशा ह्या 2 मार्गांचं आपण विस्तृतपणे माऊलींच्या श्रीमुखातून अत्यंत सुंदर असं प्रवचन मागे आपण पाहिलं आहे। पण हा 8वा अध्याय, या 8व्या अध्यायाचा समाप्ती आता आहे। या अध्यायामध्ये ओवी 247 ते 271 यामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाची समजूत काढतायत की आता हे 2 मार्ग जे अर्चिरादी म्हणजे उत्तरायण असताना, ज्या साधकाचा मृत्यू उत्तरायण असताना दिवसा आणि घरात दिवा लागलेला असेल, अग्नी प्रज्वलित झालेला असेल आणि कृष्ण शुक्ल पक्षामध्ये होतो, तो साधक कशाने जातो तर प्रकाशाच्या म्हणजे अर्चिरादी मार्गाच्या मार्गाने मोक्षपदाला पोचतो। दुसरा मार्ग म्हणजे धुम्रादी मार्ग, तो दक्षिणायन त्या काळात असतो, रात्रीचा प्रहर असतो
कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असतो आणि अशा वेळेस जो साधक मृत्यूपंथाला जातो, त्याला मृत्यू येतो, तो काय होतो, धूम्रादी मार्गाने जातो आणि पुन्हा चंद्रलोकातून पुन्हा परत येतो. मग हे दोन मार्ग ऐकले अर्जुनाने आणि अर्जुन खिन्न झाला. इतका खिन्न झाला, त्याला असं वाटायला लागलं की आता कोणता मार्ग माझ्या वाट्याला येईल. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले की तुला घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यावेळी ते मार्ग मी तुला सांगितले, पण मला सांग, ते वेळी म्हणितले ते नव्हे, वाचा आवटे काय पावे, देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गे चिके. जर देह गेल्यानंतर वस्तू म्हणजे ब्रह्मस्थिती येणं, हे काही योग्य मला वाटत नाही बाबा. याचं देही याची डोळा, आम्ही पाहिला मृत्यू, आम्ही मुक्तीचा सोहळा, याप्रमाणे जर देहातच असताना त्या ब्रह्मपदाची प्राप्ती झाली, हे बरोबर आहे. मग हा कसला मार्ग? तर तू घाबरू नकोस हा, कारण मृत्यू ही एक अटळ गोष्ट आहे, ती केव्हा तरी येणारच आहे ना. आणि ती कशी येईल आपल्या हातात आहे का? आपल्या हातात नाही आहे. ती केव्हा येईल, कुठे येईल, कोणत्या देशात येईल, कोणत्या काळात येईल, कोणत्या ठिकाणी येईल आणि कोणत्या वेळी येईल, हे काही सांगू शकत नाही. प्रारब्धाप्रमाणे जशी आपली कर्म असतील त्याप्रमाणे तो येणार आहे, तो अटळ आहे. येथे आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या गीता प्रवचनामध्ये खूप सुंदर सांगितलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की खरंच हे दोन्ही जे मार्ग आहेत ना, हे रूपक आहेत. कारण जो परमेश्वरावर प्रगाढ श्रद्धा ठेवतो, काया वाचा मनाने शरणागती होऊन समर्पित भावाने अखंड आयुष्यभर त्याच्या अनुसंधानामध्ये राहतो, आपलं सर्वस्व त्याला समर्पित करतो, भाविक हो, आचार्य विनोबा भावे म्हणतात त्याची अंतसमय वाईट होईल का? त्याची अंतम घडी ही उत्तमच असणार आहे, ती कधी वाईट होईल का? त्याचप्रमाणे अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू काळजी करू नकोस. ते त्याला बोध करतायत. काय करतायत तो पुढे ऐकूया. नैते सुती पार्थचानम योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. काय म्हणतायत की हे अर्जुना, हे जे दोन मार्ग जाणणारे जे योगी महात्मे आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, ते ह्या मार्गाने अजिबात मोहित होत नाहीत, कारण त्यांनी जाणले सत्य काय आहे ते. म्हणून तू सुद्धा काय कर, ह्या मार्गाला मोहित होऊ नकोस, घाबरू नकोस, तर त्या योग्यांप्रमाणे योगयुक्त ब्रह्मनिष्ठ म्हणजेच काय, त्या योग्यांनी जसं त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त, त्यांचं अंतःकरण मला अर्पण केलं आहे आणि सतत ते माझ्या अनुसंधानामध्ये अखंड अविरत असतात, सतत ते साधनांचा काय करतात, आविष्कार करतात. तसं तू सुद्धा भक्ती कर, माझ्या अनुसंधानामध्ये राहा, साधनामध्ये राहा, सदैव सर्व काळ शरणागताप्रमाणे माझ्याशी अनुसंधान ठेव आणि खरंच तुला घाबरायचं नाही आहे. तर पुढे भगवंत सांगतायत ते काय, ह्या योग्यांच्या स्थितीचं वर्णन करताना सांगतायत की तरी आता देह राहो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. वस्तूची म्हणजे आम्ही केवळ ब्रह्मच आहोत. योगी पुरुष काय सांगताय, हे ज्ञानी पुरुष काय सांगतायत की आमचा देह जाओ किंवा राहो. अर्जुना, तू जर संभ्रमित झालेला आहेस ना, तर बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आहे. मार्ग जरूर दोन आहेत, एक धूम्र मार्ग आणि अर्चिरा मार्ग. हे मार्ग दोन निश्चित, पण तुला काळजी करण्याची काही गरजच नाही आहे, कारण तू मुळे ज्ञानी योग्यांच्याच पंक्तीमधला आहेस. आणि ज्ञानयोगी जो आहे, हा ज्ञानयोगी उत्तरायणामध्ये जाऊ द्या, नंतर दक्षिणायनामध्ये जाऊ द्या, दिवसा जाऊ द्या, अर्धा रात्री जाऊ द्या, त्याला जीवनमुक्तीच आहे, तो जीवनमुक्तच आहे. आणि त्यामुळे तुला संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही. आता राहता राहिलं म्हणजे तुला जनरल नॉलेज असावं अशी समजूत करून मी तुला ही माहिती सांगतो आहे. म्हणजे बाकीची जनरल तुला माहिती असावी म्हणून हा पुढचा तुला
सगळा मी प्रकार सांगतोय, तर तू निश्चिंत राहा. तुला काळजी करण्याची गरजच नाही आहे, कारण तू ब्रह्मप्राप्तीच करून घेणार, कारण तू ज्ञानयोगी आहेस. आणि त्यामुळे तुला ह्या गोष्टींची बिलकुल काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. रावो अथवा जावो, आम्ही आमच्या अभंगात सांगितलं ना, रावो अथवा जावो नाशिवंत शरीर, सर्व सुखे आलीत धावोनी समोर. मला ब्रह्मतत्वाची प्राप्ती झालेली आहे, त्यामुळे हे शरीर राहिलं काय गेलं काय. कारण असा ज्ञानी जो असतो ना, तो शरीरानं आध्यात्मिकदृष्ट्या विचार करता मेलेला असतो, आणि म्हणून त्याला कधीच आपल्या शरीराची भ्रांत नसते, लोकांनी आठवण करून द्यावी लागते. कधी कधी आपण बघता की आम्ही फाटकच धोतर घालून आलेलो असतो. मग आता सुरुवातीला तर अशी गमती व्हायच्या फार, की कोणी सेवेकरी नसायचे, त्यामुळे आम्ही ती फाटकीच लुंगी किंवा फाटकीच शाल अंगावर जी हाताला भेटेल ती घालायची, परिधान करायचं आणि निघून यायचं. आता आमच्याबरोबर आमच्या सेवेसाठी माणसं असतात, त्यामुळे ते बरोबर काळजी घेतात. पण त्या शालीला डाग पडला आहे, ती चांगली आहे, जुनी आहे की कशी आहे, ह्याची भ्रांत आम्हाला नसते. मग तो सेवेकरी काढून घेतो जबरदस्तीनं अंगावरची, खराब झालेली असेल तर, आणि मग ती व्यवस्थित देतो. असं का घडतं? हे जेवणाचं टायमिंग झालं तर सेवेकराला सांगावं लागतं, स्वामी 1:30 वाजलं, थांब जाऊया. स्वामी 2 वाजलेत. मग कधी कधी बळाचा उपयोग करून घेऊन जावं लागतं. हे असं का घडतं? तर शरीर आणि मी भिन्नच आहे. तसं अर्जुना तू भिन्नच आहेस. तुझं शरीर आणि तू दोघे वेगवेगळ्या, आणि म्हणून तुला तुझ्यासारख्या जीवनमुक्ताला ही ब्रह्मतत्वाचीच ब्रह्मपदाचीच गादी प्राप्त होणार. तुला परत जन्म घ्यायला यावं लागणार नाही. जे त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, त्यानंतर कलियुगामध्ये असं कोणी म्हटलं नाही बघा, अर्जुन अमुक अमुक हा जो माणूस आहे हा अर्जुनाचा, म्हणजे अर्जुनच त्या माणसाच्या रूपानं परत जन्माला आला. ज्ञानेश्वर माऊली आल्या, भगवान विष्णू ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं आले, पण अर्जुन आल्याचं कधी ऐकायला मिळालं नाही बघा. भगवान कृष्ण जन्माला आले, पण अर्जुन नाही, भगवान कृष्ण विठ्ठलाच्या रूपानं परत आले. त्या तुला अमरतत्वाचीच प्राप्ती होणार. तू निश्चिंत राहा, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तुला मार्ग माहिती असावेत की एक सरळ मार्ग आहे आणि दुसरा थोडा वेडावाकडा मार्ग आहे. वेडावाकडा मार्ग जो आहे तो चांद्र लोकामध्ये घेऊन जातो, आणि हा ब्रह्मलोकामध्ये नेऊन थेट पोचवतो. आणि ब्रह्मलोकामध्ये माझं वसतिस्थान असल्यामुळे तिथून माझ्यात एकदा मिक्स झाला, समुद्रात एकदा नदीतलं पाणी गेलं की ते बाहेर काढणं शक्य नाही. दोन्ही पाण्याची घनता वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची घनता वेगळी आहे आणि नदीच्या पाण्याची घनता वेगळी आहे. आणि त्यामुळे नदीचं पाणी गोड असतं आणि समुद्राचं पाणी खारट असतं. पण एकदा का ते नदीचं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळालं की ते समुद्रमयच होतं, ते विघटन करता येत नाही. तसं हे अर्जुना, तू एकदा ब्रह्मपदाचा भोक्ता झालास की तुला परत यायचं नाही आहे. फक्त तुझ्या अधिक माहितीसाठी हे मी 2 मार्ग सांगितले, पण तू आता काय झालं, थोडं खिन्न झालेला आहेस, म्हणून ऐक पुढे. आणि अशा प्रकारे भगवान कृष्ण त्या अर्जुनाला पुढचं मार्गदर्शन करतात. आपण ताईंकडून ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. माऊलींनी छान असं सुंदर असं विश्लेषण करून आपल्याला सांगितलं आहे की अर्जुनाला कशा प्रकारे भगवंत समजवून सांगत आहेत. तर भगवंत पुढे अर्जुनाला समजून सांगत आहेत की अर्जुना, हे जे आत्मज्ञानी योगी असतात, ज्ञानीपुरुष असतात, हे कसे असतात, तर ज्याप्रमाणे दोरी असते, दोरी आपण पाहतो, पण त्या दोरीला पाहिल्यानंतर आपल्याला तिथे सर्पाचा भास होतो. पण तो सर्प असतो का? ती दोरीच्या दृष्टीने ती दोरीच तिथे असते. ज्याप्रमाणे पाण्यावर लाटा आल्या काय आणि लाटा गेल्या काय किंवा नसल्या काय, पाणी हे कधी पाणी नसतं का?
ते केवळ आणि केवळ पाणीच असतं. मग असे हे संत असतात, ते काय करतात, ते अखंड नामस्मरणामध्ये असल्यामुळे ते भगवंतमय झालेले असतात. त्यांना आपल्या देहाचा सुद्धा विसर पडलेला असतो आणि ते आत्मतत्व आत्मसाक्षीने जगामध्ये वावरत असतात. आणि त्यामुळे स्वतःच्या स्वरूपाला त्यांनी जाणून घेतल्यामुळे ह्या शरीराच्या विषय भोग जे असतात, संसाराच्या मोहापाशात ते कधीही अडकत नाहीत. आणि म्हणून हे अर्जुना, तूही असाच योगयुक्त हो, जेणेकरून तुला ह्या दोन्ही मार्गाचा अवलंब होणार नाही. आता लोक म्हणतात की दक्षिणायनमध्ये जर मृत्यू आला तर तो वाईट असतो, अशुभ असतो. मग येथे मला सांगावं असं वाटतं, उल्लेख करावा असा वाटतो की असे जे ज्ञानी पुरुष असतात, आज मी उदाहरणं देऊ इच्छिते की ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. ती केव्हा? तर कार्तिक वद्य त्रयोदशीला. आज नामदेव महाराजांनी सुद्धा आपला देह ठेवला तो आषाढ वद्य दशमीला. मग अशा वेळेस संतांनी त्या वद्य पक्षात, त्या कृष्ण पक्षात समाधी घेतली, आपला देह ठेवला. मग त्या मार्गाचं काय आहे का? कारण ते मुळातच ब्रह्म झाले होते. ते ह्या देहातच आत्मस्थितीला, त्या परमानंद स्थितीला, या चराचरामध्ये जो भगवंत आहे त्या भगवंताला त्यांनी जाणलं होतं. म्हणून भगवंत त्यांनी काय केलं होतं, शेवटचा दिवस गोड व्हावा हे त्यांनी आपल्या देहातच जाणलं होतं की ते स्वतःच भगवंत झालेले असल्यामुळे त्यांना वेगळं काहीही करायची गरज नाही आहे. आज आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ब्रह्म जो आहे ना, जो ब्रह्म आहे तोच तुम्ही जर प्राप्त झालात, तेच तुम्ही तत्व झालात, तर तुमचा नाश झाल्यानंतर काय होणार? म्हणजे तुम्ही शून्य झालात आणि शून्यातून शून्य वजा केलं, काय राहणार? शून्यच राहणार. शून्य भागिले शून्य काय बेरीज येणार? आकडा काय येणार? शून्य. शून्य गुणिले शून्य इजिकल टू शून्यच. शून्य स्क्वेअर शून्य काय? शून्यच येणार. बघा लक्षात येतं का? बघा भगवान कृष्ण, काही जण लोक इथे असा संशय घेतील की भगवान कृष्णाने असं कसं काय अर्जुनाला सांगितलं. मग तर अर्जुनाच्या माहितीसाठी सांगतात, अर्जुन हा फार मोठा ब्रह्मवेत्ता होता. त्यामुळे अर्जुनाला सांगितलं तुला चिंता करण्याची गरज नाही, कारण ते देव जाणत होते. आपल्या शिष्याची पात्रता काय हे प्रत्येक गुरुला माहिती असतं. कुठल्या शिष्याची काय पात्रता आहे हे गुरु ओळखत असतात. आणि त्यामुळे त्यांनी निक्षून सांगितलं अर्जुनाला, काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे की तू एक शून्य आहेस आणि तू कुठल्याही पक्षामध्ये गेलास, जाणार कोण आहे? शरीर जाणार आहे. त्यामुळे तू कुठल्याही पक्षामध्ये गेलास, कुठल्याही आयनामध्ये गेलास, तर शून्याची वजा केलं शून्य, शून्यातून शून्य वजा केलं शून्यच राहणार. शून्यामध्ये अधिक शून्य घातलं शून्यच होणार. शून्य म्हणजे एक तत्व आहे, समजा ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वातनं काढलं काही तरी ते ब्रह्मच राहणार, त्याच्यात मिक्स काही केलं तरी तेच ब्रह्म राहणार. आता कळतं का? पहा, अशा प्रकारे हे अर्जुना, तू त्या पट्टीतला आहेस, त्या जातकुळीतला आहेस, त्यामुळे तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही. पुढे तर भगवंत सांगतायत की तू सुद्धा त्या ज्ञानी सत्पुरुषांच्याच प्रमाणे आहेस, त्यामुळे तुला ह्या मार्गांचा विचार करायची खरंच गरज नाही आहे. म्हणून तू काय कर, फक्त त्या योग्यांप्रमाणे होण्याचा प्रयत्न कर. ते योगी जसे सदा सर्व काळ माझ्या अनुसंधानामध्ये असतात, तसा तूही माझ्या अनुसंधानामध्ये राहा. पुढे भगवंत सांगतायत की घट आहे, तो घट फुटला, त्याच्यामध्ये घटाकाश असतं घटामध्ये, आणि ते घट फुटल्यानंतर त्या घटाकाशाला महाकाशामध्ये मिळण्यासाठी काय व्यवस्थित जावं लागेल का? गरज नाही आहे. घट असताना सुद्धा ते घटाकाश महाआकाशाला भेटलेलंच असतं. फक्त होतं काय, घट फुटतो म्हणजे घटाचा आकार फुटतो. ज्यावेळेस
ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं लोक सगळ्यांना की मी कार्तिक त्रयोदशीला मी काय करणार आहे, संजीवन समाधी घेणार आहे, त्यावेळेस सगळ्यांना अतीव दुःख झालं. मुक्ताईला, सोपानदेवांना, निवृत्तीदादांना, जे त्यांचे सद्गुरू, ते माहीत होतं त्यांना, तरीही त्यांना दुःख झालं. कारण ते सगुण साकार रूप पुढे डोळ्यासमोर येणार नव्हतं. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हटलं त्यांना माहिती आहे हा देह म्हणजे मी नाहीच आहे, मला जन्मही नाही आणि मला मृत्यूही नाही, मी ह्या आधीही होतो, आताही आहे आणि ह्याच्यानंतरही आहे, त्यांना माहीत होतं. आणि ते ब्रह्मानंदामध्ये अगदी तल्लीन होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलंही भय नव्हतं, दुःख नव्हतं. भाविको, ही स्थिती आपल्या माऊलींची सुद्धा आहे. माऊली नेहमी म्हणतात की मी वयाच्या 65व्या वर्षी जाणार आहे. ज्यावेळेस माऊली हे उद्गार आपल्या मुखातून काढतात त्यावेळेस किती वाईट वाटतं. आपल्या मनात येतं का माऊली हे सारखं सारखं बोलत आहेत. कारण आपण जरी साधक आहोत, शिष्य आहोत, पण आपल्याला त्या ब्रह्मपदाची अजूनपर्यंत प्राप्ती झाली नाही आहे. म्हणून हे दुःख होतं आहे आपल्याला की माऊली असं का म्हणतायत, असं का म्हणतायत, आणि पटापट अश्रू आपल्या डोळ्यातून येतात. परंतु माऊलींना हे माहिती आहे की मी म्हणजे साक्षात परब्रह्म आहे, मी कुठेच जाणार नाही आहे, फक्त माझं हे शरीर जाणार आहे, हे सगुण साकार रूप माझं जाणार आहे, पण मी इथेच वास्तव्य आपल्या सगळ्यातच असणार आहेत. ही स्थिती माऊलींना त्यांच्या गुरुकृपेने प्राप्त झाली. आणि ह्या माऊलींच्या स्थितीचं आपण एका अभंगातून ही स्थिती आपण पाहूया. आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय. शेगावीच्या गजानना देखी आले, शेगावीच्या गजानना देखी आले, देखी आले. आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय. शेगावीच्या गजानना देखी आले, शेगावीच्या गजानना देखी आले, देखी आले. आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय. राहो अथवा जाओ नाशिवंत शरीर, राहो अथवा जाओ नाशिवंत शरीर. सर्व सुखे आली धावूनी समोर, सर्व सुखे आली धावूनी समोर, धावूनी समोर. आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय, आता काय माझ काळाचे ते भय. देहाचे व्यवहार चालती अलिप्त, देहाचे व्यवहार चालती अलिप्त. सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत, सर्व काळ आहे
गण्या साक्षीभूत आता काय माझ काळाचे ते भय आता काय माझ काळाचे ते भय आता काय माझ काळाचे ते भय नरेंद्र म्हणे माझा नाथ संप्रदाय नरेंद्र म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघा काळ सिद्ध कृपामय अवघा काळ सिद्ध कृपामय कृपामय आता काय माझ काळाचे ते भय आता काय माझ काळाचे ते भय आता काय माझ काळाचे ते भय. अशा प्रकारे ज्ञानयोग्याची अवस्था झालेली असते. आणि अर्जुना, तू ज्ञानयोगी आहेस आणि त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता तुला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी सांगेन की जे संसार प्रपंचामध्ये अडकून पडलेले आहेत, त्या संसार प्रपंचामध्ये अडकून पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा जो आर्चिरा मार्ग आहे हा कधी प्राप्त होत नाही. त्याला धूम्र मार्गानंच पदार्पण करावं लागतं, कारण वरती जाण्याचे मार्गच दोन आहेत. त्या धूम्र मार्गाने जावं लागतं. भले तो चांद्र लोकामध्ये तिथे जात असेल, मान्य आहे, पण तिथेसुद्धा त्याचं कर्म योग्य नसल्यामुळे त्याला परत पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जेठरशयन अशी करायची वेळ येते. त्याला परत जन्म घ्यावाच लागतो, त्याला परत जन्म मिळत असतो. मग या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून अर्जुना सुटायचं असेल तर त्याने नामस्मरण करावं, नामस्मरणावर जास्त भर द्यावा. हे नामस्मरण ज्यावेळी तो अंतःकरणपूर्वक करेल तेव्हा हे अर्जुना त्याला जरी तो धूम्र मार्गाने गेला तरीसुद्धा त्याला इंद्रपदाची प्राप्ती होऊ शकते. इंद्रलोकात तो जाऊ शकतो. म्हणजे देवांचा राजा जो आहे तर देवांच्या राज्यात तो जाऊ शकेल. आता आपल्याला इथे थोडंसं संभ्रम प्राप्त होईल की ब्रह्मलोक मोठा की इंद्रलोक मोठा. तर आपल्या देशाचं उदाहरण देतो म्हणजे पटकन कळेल. राष्ट्रपती हे सगळ्यात मोठे आणि पंतप्रधान. तर राष्ट्रपती होणं म्हणजे हा त्या व्यक्तीचा अत्यंत मोठा बहुमान आहे. याचा अर्थ पंतप्रधान होणं म्हणजे कमीपणा आहे अशातला प्रकार नाही आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर परत राजकारणात कधी भाग घ्यायचा नसतो. राष्ट्रपती हा राष्ट्रपतीच असतो. तो परत कधी पंतप्रधान किंवा कधी खासदार होणार नाही, कधी आमदार होणार नाही, कधी सरपंच होणार नाही. तसं हे अर्जुना, जे लोक गुरूंच्या मार्गात येऊन नामस्मरण साधना त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अवलंब करतील, जितका झेपेल तेवढा करतील, त्यांना भले जरी धूम्र मार्गानं जावं लागलं तरीसुद्धा त्याला इंद्र पदाची किंवा इंद्रलोकाची प्राप्ती होणार. तो नीच योनीमध्ये जन्माला नाही येणार, त्याला जन्म घ्यावा लागणार, पण अगदी नरकातला किडा असा जन्म नाही मिळणार. आणि अशा प्रकारे भगवान कृष्णानं अर्जुनाची समजूत घातलेली आहे. आणि काय सांगितलं आहे की भगवान कृष्ण आणि अर्जुनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना भगवान कृष्ण हे सांगू इच्छितात की तुम्ही अशा प्रकारची जरी साधना केली, भले अगदी अंतिम ध्येय गाठायचा प्रयत्न नाही जमला तरीसुद्धा नामस्मरण सोडलं नाहीत. गुरुमार्गाने सांगितलं स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला कधी छळू नका, कुठलाही हातामध्ये अधिकार मिळाला त्याचा दुरुपयोग करू नका. ही पत्ते एकदम तंतोतंत नाही जमली, परंतु बऱ्यापैकी
आपण त्या गोष्टी करू शकलो आणि गुरूंनी सांगितलं संत संघाने नामस्मरण केलं जर आपण तर आपण धूम्र मार्गाने जाणार. भले मग आपण जरी उत्तरायणामध्ये गेलो किंवा दक्षिणायनामध्ये गेलो तरी उत्तरायणामध्ये जरी गेलो तरीसुद्धा आपण धूम्र मार्गानेच जाणार. पण एकदम नीच योनीमध्ये म्हणजे शेणातला किडा आणखीन घाणीतला किडा असा जन्म नाही येणार. अशा प्रकारे अर्जुनाला भगवान कृष्णाने बोध केलेला आहे. आपण या 8व्या अध्यायामध्ये काय काय पाहिलं तर 7व्या अध्यायातून आपण 8व्या अध्यायात येत असताना अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न होते की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे नेमकं काय, आदिभूत म्हणजे नेमकं काय, आदिदेव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, अशा प्रकारच्या मनामध्ये शंका होत्या. त्या सगळ्या शंकांचं परिमार्जन भगवान कृष्णाने आपल्या बोधानं अर्जुनाला केलेलं आहे. आणि मग सगळ्यात शेवटी सांगितलं की माणसानं त्या जीवानं जीवनमुक्त झालं पाहिजे. मग जीवनमुक्त होण्याचे 2 मार्ग सांगितले. त्यातला एक आर्चिरा मार्ग की जो उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षामध्ये दिवसा ज्या योग्याला ज्या ज्ञानी योग्याला मृत्यू येतो तो नेहमी आर्चिरा मार्गामधून म्हणजे थेट डायरेक्ट तो ब्रह्मलोकात येतो. हा ब्रह्मलोक म्हणजे माझा लोक आहे आणि याच्यामध्ये आल्यामुळे तो माझ्यात मिक्स होऊन जातो, माझ्यामध्ये विरून जातो. त्यासाठी मी उदाहरण एक दिलं होतं, नदीचं पाणी ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळतं त्या दोघांची घनता जरी वेगवेगळी असली तरी एकदा समुद्रात मिसळलं की ते पाणी वेगवेगळं काढता येत नाही, ते गोडं पाणी खारट होऊन जातं. तशा प्रकारे तो ज्ञानी एकदा का ब्रह्मलोकात गेला की त्याला परत यावं लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही. मग परत अर्जुनाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली की जर समजा उत्तरायण सापडला नाही तर, म्हणून दक्षिणायनाचा मार्ग पण सांगून टाकला देवाने की त्याला धूम्र मार्ग म्हणतात. की कधी कधी ह्या योगाच्या पण हातात राहत नाही, कधी कधी प्रारब्धानं दगा दिला तर त्या योगाला सुद्धा कधी कधी देह ठेवावा लागतो. दक्षिणायनामध्ये देह जातो तेव्हा परत अर्जुन विचलित झाला. म्हणून देवानं सांगितलं की त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं शून्याचं. 0 गुणिले 0 इजिकल टू 0, 0 मायनस 0 इजिकल टू 0, 0 प्लस 0 इजिकल टू 0. त्याचा स्क्वेअर काढा नाहीतर आणखीन काही करा, 0 म्हणजे 0. तसा तो योगी दक्षिणायनामध्ये गेला अर्जुना तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण तो खऱ्या अर्थानं देहानं गेलेलाच असतो. ज्या ब्रह्मतत्वाची त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याचं शरीर आणि तो विभिन्नच झालेले असतात, दोन्ही वेगवेगळेच झालेले असतात. त्यामुळे त्याचीही काळजी करण्याची गरज नाही. हां, आता तुला अवांतर माहितीसाठी हवं असेल तर तुला मी सांगेन की त्या ज्ञानयोगाला सोडून बाकीचे जे लोक दक्षिणायनामध्ये किंवा उत्तरायणामध्ये जातात त्यांना सगळ्यांनाच ब्रह्मप्राप्ती होत नाही. दक्षिणायनामध्ये गेला म्हणून त्याला ब्रह्मप्राप्ती नाही का, आणि तो उत्तरायणामध्ये गेला मग त्याला ब्रह्मप्राप्ती होणार का, तर नाही. जर ज्याला सतत ध्यास नाही आणि ज्यांनी मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मी कोण, माझा जन्म कशासाठी, मी काय केलं पाहिजे हे ओळखलेलं नाही आहे, अशा व्यक्तीला तो उत्तरायणामध्ये जाऊ दे अर्जुना किंवा धूम्र मार्गामध्ये म्हणजे दक्षिणायनामध्ये जाऊ दे, तो धूम्र मार्गानंच जाणार. हे ऐकल्यानंतर अर्जुन पुन्हा खिन्न झाला, कारण त्याला जगाचा कळवळा होता. म्हणून देवाने परत सांगितलं अर्जुना काही काळजी करण्याची गरज नाही, त्याच्यावर सुद्धा उपाय आहे. की ज्याला संसार सोडवत नाही आहे त्यानं किमान एवढं तरी करावं ना, दररोज गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं जावं, दररोज नामस्मरण करावं, गुरूंनी दिलेलं संतसंग करावा, कुणाचं वाईट चिंतू नये, कुणाला फसवू नये, कुणाला लुबाडू नये. मग गुरु हमी घेतील.
मी सांगितलं ना माझ्या एका संदेशामध्ये, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. तुम्ही मला फक्त भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. तेव्हा असा जो सामान्य आहे की ज्याला कळतंय पण वळत नाही आहे आणि संसार काही सुटत नाही आहे, अशानं काय करावं, नामस्मरणामध्ये गुरुमार्गामध्ये आपलं आयुष्य घालावं आणि त्याने काय करावं की आत्मिक सुखाची अनुभूती घ्यावी. आता ब्रह्मलोक नाही त्याला मिळणार नाही, म्हणजे मला 1 नंबर आलाच पाहिजे. अरे मग अभ्यास कर ना, अभ्यास होत नाही आहे. अरे मग पास तरी हो ना. पास होणं काय वाईट नाही आहे ना. 1 नंबर येणं आणि पास होणं ह्याच्या दोघांमध्ये फरक आहे, पण पास होणं काय वाईट नाही आहे ना. तसं जे लोक अशा प्रकारे नामस्मरण करतील, भक्ती करतील, गुरुमार्गात राहतील, संत संगतीत राहतील, त्यांना ब्रह्मपदाची नाही प्राप्ती होणार, पण इंद्रपदाची प्राप्ती होणार. आता ब्रह्मपद आणि इंद्रपद याची तुलना केली तर सगळ्यात श्रेष्ठ हे ब्रह्मपदच आहे. तात्पर्य काय, आणि इथं 8वा अध्याय भगवान कृष्णाने संपलेला, ज्ञानेश्वरीतला 8वा अध्याय इथे संपलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये आपण पदार्पण करणार आहे. ह्याच्यातून तात्पर्य घेऊन काय जाणार आपण आता, तर तात्पर्य हे घेऊन जाणार की एक म्हणजे मला ध्यास लागलाच पाहिजे, स्वामींनी या जन्मामध्ये ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घेतली, मी घेणारच. समजा यदा कदाचित मला तो तेवढं शक्य झालं नाही, पण मी इंद्रपदाची प्राप्ती करून घेणार म्हणजे घेणार. असं जरी कॅल्क्युलेशन म्हणजे ह्याच्यातून कॅल्क्युलेशन काढून घेऊन गेलो आपण, किंवा ह्याच्यातून आपण हे गोष्ट घेऊन गेलो की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नरक यातना भोगणार नाही, मरणोत्प्राय यातना मला भोगावं लागणार नाहीत, आणि पुढचा जन्म मिळाला तरी मला मनुष्य जन्म मिळेल की ज्या जन्मामध्ये मला संधी असेल मुक्त होण्याची. मी कुत्रा, मांजव, गाढव, घोडा हा जन्म घेणार नाही. एवढा जरी संदेश आज आपण इथून घेऊन गेलो तरीसुद्धा ही ज्ञानेश्वरी ऐकल्याचं तुम्हाला पुण्य मिळणार, आणि मी तुम्हाला हे सांगितल्याचं मला पुण्य मिळणार. ते आपण इथं रजा घेऊया आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की